पाहुणा तो नाही रे, पाहुणे तुम्ही आल्यात रे. अरे हो त्याची जागा आहे. मग त्या जागेवर जायचं का रे? या जागेमध्ये होता ना रे. हो अरे हो ए दे रे. कोले कोले रस्ता मोकळा करे. सोडा का? गावात काय दिली रे? याची ओळख काय दिली? काय दिली याची ओळख? बाग सांगू का रे? अरे या गावाचं गावदेव वेताळ होता रे. बाग दुसरी जागेची ओळख दिली का रे? हा? अरे बाग ज्या जागेला आम्ही बसलो होतो त्या जागेची ओळख दिली का रे? बोल. ही धरती तुझी आहे का माझी आहे का त्याची आहे? अरे 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 बघ रे तुम्ही त्याच्या जाग्यात आल्यात का तो तुमच्या जाग्यात रे? हा आम्ही त्याच्या जागेत आलो. हा ओळख दिली ना रे? सांग तुझ्या लेकराला काय ओळख दिली? अरे सांगू का रे? अरे बघ ज्या गाणी बनी बसलो जाऊन घाणी मध्ये बसलो त्या घाणी मध्ये पिढोन पिढीचा जागेवाला बसला होता का रे? त्याला मग रे त्याला काना द्यायची का रे? विचार तुझ्या प्रजेला कोणाला माहिती रे? देत होतो. अरे सगळ्या प्रजेला विचारतो माहिती का रे? जागेची ओळख दिली माहिती का रे? कोणाला माहिती अरे अरे ये कोण ज्या घरात बसलोय ती वास्तू ते घर बाग जागेचा मालक बाग दुसरा होता का रे? तोच होता. त्याची ओळख दिली तोच होता का रे? होय. अरे मग त्याला 3-4 पिढी दाना द्यायची का रे? देत होतो ना. अरे मग कुठे रे तो जागेवर आहे का? नाही खाना देत असताना तो जनावर मारायला लागला. अरे त्याची जागा त्यांनी सोडली नाही रे. खाना देत असताना जनावर मारायला लागला म्हणून तर आम्ही इथे. हा कोण रे? हा कोण आहे? बघत्या कोणाचा रे? आमचा मग तुमचा बसवलाय मग मूल जागेच्या मालकाला का सोडला? बघ करू का रे उलगाडा?
अरे तो जो चंद्र वगैरे जे येतात ते त्यांची जागा सोडीत नाही रे. बघ रे या रे घरामध्ये तीन रे आणि रे झाली का रे. तो जनावर मारायचा ना. अरे तो ना रे मारत तो नव्हता रे. जनावर मारित होता. सांगतो रे सांगू का रे कोणा रे पट्ट का रे देयता रे सांगू का रे. अरे गावाच्या रे चिंचेच्या रे झाडाखाली बसला रे मुंजा रे तुझ्या रे घरी रे कसा रे आला रे सांगशील तर भाग लेकरा भाग. बघ रे किती जागरण गोंधळ केले तरी मूल मालकाची ओळख त्याचा मान पान केला नाही तर तो या जागेला सुख शांती देणार नाही रे. बघ रे तीन रे बालकांची हानी झाली होती. बघ रे खरं का रे खोटं का रे बोल. खरं आहे. बघ रे तू रे त्याच्या जागेत आला की तो रे तुझ्या रे जागेत आला रे. त्याच्या जागेत आम्ही आलो. मग त्याच्या जागेत येऊन रे त्याला रे कुठं रे सोडला रे. भक्ताने नदीत सोडला. बघ रे 55 या इकडं. इथंच आहे. हा, बोला. बोला रे कुणाला रे चुकर शांती र हवी र असल र त्याला र शांत र करून र घेशील बघ रे मोठा र दगड ओतर इतर बसला इतर चोर. अरे बघ 50 वर्षापूर्वी इथे मोठा दगड होता अरे. गावाचा मालक कोण. घराचा मालक कोण आहे. बघ रे बालका तुझ्या घराच्या पाछार अंगाला मोटार दगड गोता कर. बालका ज्या मागच्या अंगाला तर मोठा दगड होता त्याच जागेमध्ये तोरे मालक रे बसला जागेवर. बगर उदार बघत तो तर पुढे करून त्याचा मानपान करून घेतो र. बगर मागता बघ तू कार्य करायला घेतलं किती वेळा आणि अडचणी आल्या रे. त्याच्यावर कारण सांगत बघा रे मुलं रे जाग्याची ओळख कर जाग्या ओळख घे रे मूल जाग्याचं मालकाचं घे. जाग्यावरला देवा जाग्यावरला देवा
लोकांचं लेकरवलं वाचत नव्हतं का रे? अरे भरपूर प्रयत्न केले. अरे बघ, ज्या घराच्या जुन्या मालकीनी होत्या त्यांना लेकर बार झाली होती कारण अरे बिना लेकराची कोण कोण होती र? मुलं कोणाला नव्हती का? अरे 2 चौथी होत्या होत्या का रे? त्या चौथीमध्ये होत्या. अरे तिसऱ्या पिढीची कोणती र? लेकर डोक्याने र वेडी पिशी झाली होती र. होती का? अरे रागामध्ये निघून जायची रे. रागात का निघून जायची का? निघून जायची आई रागात तिसरी पिढीमध्ये कोण रागात निघून जायची बगरे पंचावन्न सांगू का रे तुम्हाला? बगरे तुझ्या कुलाला जरा सुख शांती हवी असेल बगर पहिला मान जाग्यावल्याचा ज्याची जागा ज्याची धरती तुम्ही कुलाने घेतली त्याचा मान देऊन त्याला शांत कर नाहीतर बगर तुझ्या दाव देव करायला किती र अडचणी टाकल्या रे. भरपूर अडचणी. बगर त्याचा रस्ता बंद केला नसताना त्याने यार वर्षी तुझं कार्य होऊन गेलं नसतं. बगर तिनर कणकर कोणत्या बाजूला होतर माहीत आहेत का रे? 3 कणगे होते. कोणत्या बाजूला होतं? कणग भाताचं. बाबाला बोलू बगर कणगे असायचं महाराज, पण कोणत्या बाजूला होते काय माहिती नाही. ते मोठाला असायचे पण ते कोणत्या बाजूला होते ते आम्हाला नाही माहिती. अरे खरे उद्धार करू का रे? हा करा करा. बघ तुझ्या वंशाचा तुझ्या कुलाचा रे सांगू का रे? बघ रे एक रे होता रे गेला तरी रे जनावर आडवार जायाचा रे समजलं का रे? अरे पूर्ण उलगाड्या करू रे. करा करा. अरे होता रे एकर त्याचार तुमकी नर जनावर आडवार पडाचार होतीर त्याच्या कर कडूर विद्यार होतीर सोडू क त्याला र बांधू कर त्याला र. बोल तेव्हा त्याला बांधून टाका. आम्हाला सोडवणूक करून टाका त्याची काय. अरे र आम्ही र सोडून करू बघ जाग्यावाल्याच काय करणार त्याच उत्तर देणार. मानपान देऊ ना का असेल तो. बघ बसलेलं पंचाने पुनर मुलाला विचारून देशील मगच तुझं पंचर कुलर मोकलर करील बोल. हो देऊ देऊ त्याचं देऊ बांधून. मानपान काय असेल तर बघ देऊ. त्याला माडीचा बागर डोनर बळ्याचा आरो होता जयाचर कलेजीर येतर मानर दोन पायाचा मांडी. कलेजी. वगैरे त्या जागेवाल्याची त्या मालकाची जमीन जागा एकूण खाताय कर. हा
जागेत आपली घरं आहेत ना बरोबर आहे ना अरे मग जो बोला. जमीन जागा खातो मग? त्यानेच मग द्यायचं रे. द्यायचं ना मान बोल. हो बोला हो बोला दे रे. सीधा दे रे, सीधा दे त्याला रे. जागेवर सोडतो रे. नाही रे, सीधा दे फक्त दे. बघ रे. चल 5 5 येशील. 5 जण या ना पंच 5 पंच हातात घ्या 5 जणांनी हातात जरा जरा पंच पंच कोण आहे? अजून दोघं या. अप्पा कुठे अप्पा बघ रे. ही जागा दाखवली त्या जागेवर जायचं. फळ न्यायचं. फळ न्यायचं. त्याला दूध दाखव आणि त्या जागेला हे दूध घ्या. पण हो, पोट, मामा. बाप, जे काय असेल नसेल जरा दूध तुझं, असेल ना, थोडंसं वाटेल. येईल. त्या आजोबा बाप, आहेत ना. मुलाला, त्यांच्याकडे घराला, तांदूळ द्या. कोणत्या लेकरा बाळाला कोणत्याही प्रकारची आणि अडचण नको रे म्हणून त्याला पण ते मागचे. बाप ज्या घराचा मालक आहे त्याला सोबतीला ने त्याची ओळख दे. या लेकराला कोणत्याही प्रकारचा काडीचाही अडचण आली मूल घराची मूल मालकिनीला बोलायचं. घराची मूल मालकीण आई आजीच बोल बस ज्या जागेवर बसलाय जागा मोकळी करता. जागा साफ करता त्याची. हे दूध घ्या. ज्या जागेवर दूध बसलाय लागेल. बस ज्या जागेवर बसलाय त्या जागा साफ कर त्याची. आलाय ना आनंदाने तू त्या जागा साफ कर त्याची. जा रस्ता मोकळा कर. जरा जा. आणि ते काय सांगा? ते काय सांगा? मालकीणीला विचारले बघ, तुला रात्री काय जागा करायचा का रे? आवाज कसला द्यायचा का? अरे काला काला होता का गा? अरे तुझी कधी मान दाबली का ग त्याने? अरे त्याच्या काठीचा तुला गजर झाला होता का ग? कोणत्या दिशेला बसलाय का तो? अरे हे सात बहिणींच बाया माझ्या सातलानी माऊया काट उतरून बाया कोकाय बाया माझ्या सातलानी माऊया काट उतरून बाया लेकरं किती तुला? स्वप्नात कोण येतोय? स्वप्नात कोण यायचा? काय सांगतोय? रडतोय का तो? हा? त्याला मुक्ती द्यायची का ग? बघ बघ 5 पंच कुठे गेले? बघ या लेकीला विचार तो हिला दृष्टांत द्यायचा का ग? हा? आवाज कसला यायचा ग?
आवाज कसला याचा आवाज कसा वाजायचा तिथं तसे दारात थांबले. तुझ्या अंतुराच्या बाजूला बसायचा का ग? मग त्याचं काय करायचं आता? बघ या घरादाराला या पुराला मोकळं करायचे ना आपल्याला. मग तो जागा करायला येतो. केली का रे गवस त्याची एवढ्या वर्ष? किती अडचणी आल्या घरावर. हा? आकाशातली वीज कुठे पडली होती का? तिथंच आपले एवढे चांगले हे माझ्या शेतावर तिथं आम्ही दोघात माहिले का कोणता लेकरू होता सोबतीला? कुठे आहे ते? ज्या शेतावर वीज पडली तिथे कसलं देवस्थान आहे का? कोण आहे? त्याला काय म्हातारं मानपान द्यायचं का? दुसऱ्याची घेतलेली होती ना. बघ देतो मोकळं करून, देतो उतार करून. घराचा कुलाचा सगळ्या कुलाला सांग, तो तुला भास द्यायचा का ग? उठवायचा का ग? हा? कोण होता तो सांगू का ग? बघ या जागेचा मूल मालक होता. बघ एक लेखबाळ इथं राहिली, तिचा होता का ग तो? हा? अरे कोणी आला होता का ग? कोण आला होता? हा? या घराला कोणी जवळ पाहुणा आला होता का ग? मग देतो मुक्ती करून. बघ एकविरेचा भवानीचा माझ्या खंडरायाचा गजर करशील का रे? ते नाही याचीच अडचण आहे रे. खुल्यात येऊन त्यांची ओळख घेणार होते ना. मग याची ओळख कशी घेतली असती रे? हा घेतली असती का रे? मग तो राहिला असताना असाच खेळत आणि तुम्हाला खेळवत. अरे शेंद्राचं गोट होत का रे? हा? सगळं घरदार मोकलं पाहिजे, कुल मोकलं पाहिजे. बघ रे संबलवालिया, एवढं गजऱ्याने आलं होतं, गजर देऊन आले होते. एवढ्याना पाचारण कर, त्यांच्या मागची इडापिडा मोकळी करतो. ज्यावेळी त्या जागेवाल्याचा पूर्ण मान देईल त्यावेळी या कुलाला, या घराला, या जागेला सुख शांती मिळेल. बघ रे बघ मालकीन आहेस ना तू घराची. बघ घर धन धान्याने भरलेलं असायचं ना ग. आता आहे का ग? हा हा भरलेले ना. मग भरलेलं पाहिजे ना आता. मग जो सांभाळ करतो त्याचा मान केला पाहिजे का नाही केला पाहिजे? मग या कुलाला विचार, हे जे पूल बसलंय त्याच्या सोबतीला जे बसलेलं होतं का नव्हतं रे? घे रे पहिले 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 भवानीचा घे. अगं भवानी आई लाडला रे ग, मनिका धरीला चला धरीला चला. भवानी आई लाडला रे ग, मनिका धरीला चला धरीला जिथे थांबा तिथे थांबा बोलू.
फुलं ठेवायची कोणत्या नावाने ठेवायची फुलं तुम्ही? भाऊ बाजूला बोल ना. चिकन टाकीत होतो देवाच्या नावात. काय चिकन टाकीत होतो. काय नावाचं? हा? देवाच्या नावाचा कोणता देव आलाय? कोणतं नाव होतं बोल? आधी देवाला विचार तू कोणता देव आलाय, कोणता वारी आलाय? हा? मग वारी आली आला का ते वाऱ्याचं? भवानी आली भवानी आली भवानी आली मग काय सिद्ध देवशील? देव 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 काय ठेवायचं आता? देव ना सांगू का रे मी? भवानीचं गावदेवीचं खंडोराचं वाघ्याचं आणि आईचं ठेवायचं ना रे? हा त्याचं ठेवायचं ना? या जागेवरचं कधी ठेवलं होतं का रे? शांत बसा. झालं असतं का रे? मग हे गजराने येऊ दे रे. पहिले शिवाड मोकलं, पूल मोकलं, घर मोकलं, मग त्याची परीक्षा घे. दिलेलं धान्य जागेवर ठेवायचं. ती जागा कुठे आहे ती पण सांगा लेकरांना. सर्वांना ऐकायला जाईल ती जागा सांग कुठं शोधली. बोल पाठीमागे कोणाला नसेल माहीत ने 5 लेकर अजून दाखव ती जागा बरोबर आहे का तुझ्याकडे? ने 5 लेकर भवानीचा अन बघ माझी डोक माझी डोक अन बघ माझी डोक माझी डोक बाई बहिणीची नजर काढू अन बघ माझी डोक माझी डोक बसले काय गटी तू? कोणत्या नावाची ओळख तुझी? नावाची ओळख दे. आली कुठून? आली कुठून तू? अरे बहिणी आली कुठून? बसली का देवारी? हे ओळख करून कुठं बसले? हे ओळख करून का गजर? तुळजापुराचा बाजारात बाजारात माझ्या देवीचा बाजारात तुळजापुराचा बाजारात बाजारात माझ्या आंबेचा बाजारात रुपये झाडावर आहे वाचतानी देवारी कोणत्या शिक्क्यावर बसणार का? हे ओळख हे सर्व प्रजा ओळख तुझी बघ रे घे ओळख बरोबर उचलते का घे ओळख घेतली का रे? तुम्ही काय रे ओळख सर्वांना दाखव रे कोणत्या रूपाची आहे गवल्या दाखव रे. हे हातामध्ये हे गजर तुळजापुराचा बाजारात बाजारात माझ्या देवीचा बाजारात बाजारात
खंडरायाची ओळख हे खंडरायाची तू चाल रे चाल देवराया तू चाल रे चाल खंडेराया तू चाल रे चाल देवराया तू चाल रे चाल खंडेराया तू चाल रे चाल देवराया तू चाल रे चाल खंडेराया तू चाल रे चाल देवराया तू चाल रे चाल खंडेराया अरे जेजुरीच्या खंडेराया जेजुरीच्या कुठे गेले रे हा? बोलाव झाडाला बोलाव त्याची ओळख देते बोले घे का त्याचा हो माईचं याड लागलं माई हो माईचं याड लागलं खोलून दे ना वॉटर खोलून दे पण झाडाची ओळख देऊ का रे मी हा झाडाने दिली ओळख झाडाच्या मागे काय ओळख देऊ का रे राग मानायचं नाही रे राग मानणार नसेल ते ओळख देते झाड संचार करतय पण झाडाच्या मागे काय सांगू का राग मानणार नसेल तर बघ जे झाड खेळतय त्याची ओळख देऊ का रे राग मानायचं नाही जे झाड खेळतय देवाच्या नावाने खेळतय देवाची ओळख देतय पण त्या झाडाच्या मागे साड्या भूत सोडलं आहे ते झाड खेळत नसतंय तेव्हा बघ या घराचं त्या घराला त्या घराचं या घराला करताय का रे हा इकडचं तिकडे करताय का रे खरं कबूल यायचं जे झाड खेळतय जे खंडरायाचं झाड खेळतय ते झाड सांगू का रे
सांगू ना हे खंडरायाच्या नावाने खेळतोय रूपामध्ये येतोय बघ त्या झाडाचं साध्या रूपामध्ये माग असलेलं साड्यार भूतर बगर इकडतर तिकडतर साडीर लावतं का रे झाड कुठे खेळतं त्याला बोलवायचं बाग जे विचारतो ते खरं सांगशील का रे बाग पंचरूपी नसतानी साध्या रूपाने असतानी या घराचं त्या घराला त्या घराचं ह्या घराला बघ सांगतोय का रे झाड फिरवताय का रे फिरवताय ना मग झाडाच्या माग सोडलेलं साड्यार फिरेल सोडायचं का रे सांगू का रे कुठं बसलंय ते या झाडाची लेकरं किती बोलवत बघ रे दोन झाडापैकी एक झाडाला त्रास होतोय का रे झोपेमध्ये दरपतय का रे हा भीती वाटते का रे पाक संचार झाल्यासारखं जाणवतंय का रे हा घे रे गजर खंडरायाचा गजर घे बैयाला 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 ये मन मल्हारी घोड्यावाला बैयाला 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 ये मन मल्हारी घोड्यावाला ये बैयाला 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 ये बैयाला 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 मन मल्हारी घोड्यावाला बैयाला 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 तू चाल रे चाल देवराया 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 तू चाल हे झाड खेळायचं झाडाला चमक मारायची का रे हा छाती बंद करायचं का रे बघ मला सांग रे मग तुझं जुनू वास्तू इथं राहतो इथं काय बसलं आहे सांगशील का रे कोण बसला होता रे कोण बसला होता हे तुझं जुनं घर होत या झाडाचं घर होत त्या घराच्या बाजूला घराच्या ज्याच्या बसला होता का रे तुला रे बघ आले ना आनंदाने आनंदाने आले ना कोण आलंय हा जायचं जागे होता जाणार का झाडाला अडी अडचण न देणार का बोल हा जागे कोणत्या स्थानावर बसलाय ते स्थानावर जाशील हा कोणतं स्थान आहे तुझं कुठे बसला होता कुठे बसला होता चल घे रे गजर देव मला हो बाई महाकाली घे रे काली काली महाकाली हो काली काली महाकाली काली अमावस्ती काली काली अमावस्ती ओळख देशील का रे दे ओळख कुठे आहे ओळख दे कुठं स्थान आहे ओळख दे
दे दे ग दे दे अरे कोणत्या रूपाची हा कोणत्या रूपाची तू बघ एक फल दे त्याला द्याव पहिले हे फल बघ जा चांगला बघून द्या पहिले एक पण जुनं वास्तू तुझी कुठं होती आणून द्या हम्म? आणून दिला ना जुनं वास्तू कुठं होती आज्या पंजाची जाग घेऊन तिथं त्याच्या हातून फल फोड आणि बोल जिथं आले तिथं जाशील तिथं बसशील घेऊन जा झाडाला संपला जा घेऊन बोल बोल घे वाग्याचा अरे हात गेलाय वाग्याला मागे गवला बोल विचार विचार काय विचारायचे आता पाच पंच काय विचारायचे का विचारा फुलाचं विचार काय अरे अडचण विचार बाग रस्ता मोकळा करायचे बाग जागे मालकाचं पंचवा विचार फुलाचं फुलाचं विचार फुलाच्या बाबतीत विचारा जागे मालकाचं एक किती केलं करायला पाहिजे बाग एक कणी नाही पाचवी पंचाने आम्हाला सांगा मला कधी केलं पाहिजे बाग बाग आम्ही आले फुलाचा उताराला उतार केल्यावर आम्हाला वडलेली पाठवल का रे हा? बाग, सांगू का रे त्याचा त्यांना कधी यायची वगैरे वगैरे मामा बगरे त्याच्या दोन वेल असायची एकर बगर नवीन धान्य पेरताची वेलर असायची बगर दुसरी वेलर त्याची नवीन धान्य जवार द्यायची वेलर द्यायची जवार बगर कोणती पेरणीची वेळ बागरे इधर पूर्वजर तेवर तेलर कानर द्यायची दिवाळीला द्यायची म्हणजे रे बातर कापणीला वायराची तेवर इतर कोंबड्याचं कानर तेलर आडवतर द्यायची पंडितर बागर त्याला द्यायची इंगल आवड सोल्याची त्याला नैवेद्य थोडाची करणार त्याला परत जागेवर बसू नको फक्त तर त्याच्यावर नव्यानं जागेवर थोडं शिल्लक कर बगर घराला दाराला फुलाला बगर मोकला चढविल बोलर बगर मगर मागर दोनर थोडं आहे तर सोडवून देण्याची कारक बगर तोरर एकाच्या तोंडावर चालतो आयर त्यातर तोंडावर चालणार बंदर करायचं कारण अरे बगर
त्यांनी देऊ करावलं. मी नाव नाही घेणार कोणाची, पण सांगत रे हिर सावली रे बसली रे चित्तर बघत धनाच्या रे लोभी पायी किती रे भगत येऊन गेलं रे जागेला रे खरं का रे खोटं कर बघ रे धनाच्या लोभा पायी त्याच रे जागे राहिलं किती कर शिवराच्या बाहेर तर किती कर भगत रे बंगाली आला रे हिरवार आला रे अरे अरे वीरे बाबा आला रे सगळं तर येऊन गेलं का नाही रे पण त्यांनी कोणाला काय दिलं का रे कोणाला दिलं रे त्यांनी एकाला रे बगर 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 पायार खोदत आणि भेटल तर होत रे त्याला गरुर कर कर खोटं कर अरे बगर पाया खोदत आणि नाणं भेटल होत कर अरे सांगू का रे त्याची रे ओळख जागेची रे ओळख देतो रे बगर धनाच्या लोभी पायी आणायला किती रे भगत रे परंतु रे जाग्यावाल्याने त्याला रे जागा दिली नाही रे बघ जाग्यावरती फिरतो रे एक काल सर्प घराच्या रे आऱ्याला रे बसला रे मधीचा रे गालिंबाचं पोलका रे अरे ज्या घरामध्ये तुझं रे कुलदेव बसल त्याच्या रे आऱ्याला रे गालिंबाचं मधाचं रे पोला रे बसल होत का रे मग मला उत्तर दे रे बघ जाग्यावर तीन देऊ कार तर कोणाच्या रे तोंडावर चालायला ठेवू कार अरे तुझं जिथं जाग्या वाला होता तिथं तुझं बघ बाताचं बारा दोडाची कार खाला होता का रे तिथं उंबेर होती का रे बघ रे त्याला रे कोणाच्या तोंडावर चालणार बंद करून देते का रे मी आम्हाला गजर करायची कर बगर कोंबड्याच येणार अगं जाताना कोंबड्या तोडायची ग रसळ लिंबू महागती जाताना कोंबड्या तोडायची ग रसळ लिंबू महागती जाताना कोंबड्या तोडायची ग रसळ लिंबू महागती जाताना कोंबड्या तोडायची ग रसळ लिंबू भेटेल का कोंबडा भेटेल ना पकडायला बघ मिळेल तर मिळेल का रे आता मिळेल आता बघ वेळ देतो 5 मिनिटाची सांगू का रे मी याचं उत्तर सांगू का रे बरं बघ रे थोड्या वर्षापूर्वी बघ रे त्या कोंबड्याचं नरड पिलून सोडायला होतं कारण कोंबड जाग्यावर सोडलं होतं का कोणी नसलं कोंबडा भेटलं गेलं शिक्का दे मिळाला तर नको मिळाला तर घे शिक्का नसल शिक्का देते मी बाग सांगते घरमालकीन गेली का रे घरमालकीनला विचार जिथं तुझा पेटारा होता जिथं पेटारा होता तो पेटारा त्या जागे का पिढी सांगू का रे तिथं अग्नी पेटवायची तिथं पहिले तुझा होता का ग अरे पहिले सांगू अरे बघ या घराचा मालक आहे सावकार होता का रे सावकाराची बघ रे रांजण होत का रे रांजण काढलं जिथं जायचं सांगू का
त्याचा चुकीचा वापर केला तर त्याच्या मेल्या बसल. सांगू का? बघ रे, या रे जागेचा मालक रे, जिथं रे जायचा रे करायला रे. बघ सोडायला जायचा त्या जागेमध्ये, त्या गल्लीमध्ये. माहिती रे कोणती गल्ली? हा? 2 वासूची गल्ली होती. त्या गल्लीमध्ये या जागेचा पहिला मालक जायचा रात्री करायला. त्याच जागेच्या देशीपाशी काढलं त्याने उदर रांधणं. त्याच्यावर लक्ष आजूबाजूच्या म्हणून केला केलं रे. बघ रे, घे रे 2 लिंब. बघ त्याच्या लोकांपायी जायचं नाही. बघ या जागेचा म्हातारा र, कुस्तीचा र, पहिलवान होता का र? हा? अरे कुस्तीदार तो र बाहेर जायचा का र? जिंकून आणलं त्यांनी भरपूर काय रे. परंतु करू का होईल रे त्याने दुसऱ्याची बकरी चोरून आणली तेव्हा त्याच्या मागर आला रे. कोण आला? बसला ना तिकडा. त्याच्या सोबतीला अजून होत. बघ त्यांच्या नावाने मी देते, कोणत्याही प्रकारची पिढ्या नाही. बगर जोर कुस्तीर पहिलावान होतार त्याच नावाचा घेशील कर. नाव घे त्याचं. जितीवर कोणी आणली होती का? जितीवर काही आणलं होतं का? माहिती आपला इकडे द्या इकडे. येते वाघ जागेवाला आहे त्याच्या नावाने जे देशी त्यावर हे सोडायचं. त्याला घरामध्ये खायचं नाही, प्यायचं नाही. कोणत्या बाईला त्याचा खाण्याचा स्पर्श द्यायचं नाही. कोणत्या बाईला खायला द्यायचं घ्यायचं, रानावाणी जायचं, खायचं, तिकडं सोडायचं. कबुले कोणत्या बाईला त्याच कोणत्याही प्रकारचा स्पर्श झाला नाही पाहिजे. कबुले बोला अजून विचारायचे विचारायचे का ग? भाऊची काय अडचण असेल तर ती मोकळी करा. सांगत आहे बघ रडतोर त्याचा जीव सगळ्या भावंडामध्ये बसेल. त्याचा रस थोडा रस गाता रस झालेला र त्याची इच्छा र अपूर्ण राहिले र. काय असेल ती सांगा. बघ त्याच म्हणणं त्याची भावंड लेकर आहेत त्यांचा संवाद करायला सांगतो. करा बघे विचारतो त्याचं उत्तर दे, त्याला मुक्ती देते. बघे तुझा रे कोणता रस म्हातार दारू रस बनवायचा रस. बट्टी कोणाची होती? अरे शेतावर होती रे. अरे सांगतो रे 2 गडी कामाला होती तुझ्याकडे. एक गड्याचा जीव जागेवरच गेला रे. माहितीये का रे? सर्प चावून गेला होता. शिताबाईचा गडी होता कोण? मरी कामाला होता. तुला माहिती आहे का?
होता कामाला जीव इथं गेला का त्याचा बघ सगळी इडापिड्या दूर करील आम्हाला आनंदाने भरलेलं देणार जोगवा देणार मदन देणार बोल अजून काय अडचण माझ्या मुलाला मुक्ती मिळाली का? अरे ते सोडायला तूच होता का रे सहभागी ते बसलेलं सोडायला तू होता का सोबतीला ते माग बसलेलं सोडायला तू होता का रे नव्हतो. तुझा सहभाग होता का रे नाही, भक्तानीच केला त्या सगळ्या. अरे पण तुम्ही सहभागी होते का रे सांगू का रे तुझ्या लेकराची बघ सगळ्यांच्यासाठी धावायचं का रे अरे तुझ्या लेकराचं ना या फुलाच्या सगळ्या लेकरांना नक्की द्यायचे बघ हवी का बघ आम्ही गंगा देणार बघ 5 फळ 5 लिंब आणि 5 मदत हे सगळी फुलाची पिढा गावाच्या येशीच्या बाहेर सोडिल पण सांगू का रे एक उलगाडा करू का रे घेतलाय रे तुम्ही 2 दिवसांनी गावावर पांढरी चालू जागर घेतलाय का रे बघा रे इतर जाग्यावाला गोड्यावाला फुल्ला नायर आहे का फुल्ला त्याचा गोडा पितो का रे पहिले पिरायचा का रे मी सांगत ते कशी का ग बाग गावाच्या येशीवर बाग काटेरी सावरीचं जुनं झाड कुठं होत इकडं जे घरदार आहे त्या मालकाला बोलवायचं अरे आजूबाजूला सांगू का रे देऊ का रे ओळख बघ रे त्या घराच्या मालकाला मुलं पांगलं केलं होत अरे जुनं सावरीचं झाड कुठं होत सांगशील बरं बोल ज्याचं नाव गजर करतो बघ विचार त्याला तुझ्या घरादाराला अडचण चालू आहे का रे आता त्रास आहे का रे तुझ्या घरादाराला बघ रे तू ज्या जागेमध्ये राहतो घराला आडी अडचण आहे का रे खूप आहे बघ तिथं जसं त्या लेकीला भास होतो तसं तुम्हाला होतंय का रे हा कोणती सावली पिटते का रे हा काठी पिटते का रे घुंगराचा आवाज येतो का रे अरे बघ वेडा वाकडा कोणला केलता रे अरे तोंड हातपाय वाकडा कोणाचं केलं होतं अरे पोटाचा आधार कोणला झाला होता हा बघ रे तुझा रे गावात रे बेताल गावदेव त्यानं सावलीला बांधीला आहेर खुला करायचे का रे बघ बघ गावाचा जेव्हा कार्य घेणार तेव्हा 2 स्थान देईन तिथं फल आणि कोडा पाचवड करे बघ तुझं शिवार मोकळं करून देईल बघ एकच स्थान तुझं सावरीचं तिथं बघ भाताचं शिजलेलं अन्न आणि एक फल देणार
अरे गावाकडून पाहिजे बघ लेकरा, तुझ्या जागेमध्ये तो थांबलाय, त्याची काठीचा आवाज येतो का रे? तुझ्या घरामध्ये पोटाचं कोणाला झालं होतं का रे? कोणती रे एक बाल माहेरी आली होती का रे? अरे तुझी बहीण वडिलाची आईची कोणी आली होती का रे? हा वगैरे साथी यात्रेचा संचार कोणाकडे यायचा रे आजूबाजूला? अरे देवीचं कोणाचं यायचं रे? अरे सांगू का रे, लंगडी म्हातारी होती का रे? अरे तुझ्या घरची नाही रे, बाजूच्या बघ, गाव शिवारासाठी घोड्यावाला खुला करायचा असेल, एक सावरीचं झाड, बघ कोरडं भात, एक नारळ, या लेकराच्या बाजूला काठीचा आवाज, घुंगरांचा आवाज येतोय का रे? घोड्याच्या टापाचा आवाज येतोय का रे? बघ रे, तिथं बसेला घोड्यावाला, खुल्ल करून हवा असेल तर त्याचं भाताचं मान, बघ फलाचं मान, सफेद वस्त्र घालून बसलेला जाग्यावर. सफेद वस्त्राचा कोणी माणूस आडलाचा घरे दुसरी स्थान सांगू का रे त्याचं? चिंचेचा झाड जुनं कुठं होत रे? कोणाला झोपाटलं होत रे? अरे गोट्या रे खेळायला रे जायची का रे? गोट्या खेळायला जायची का रे? अरे दुसरं रूप मुंजाच रे, दुसरं रूप तिथं बसलं रे. पोरं रे गोट्या खेळायला तिथं जायची का रे? झाड तोड नका रे. बघा रे जरा गावात रे कार्य घेतलं रे, दोन ठिकाणी मान पान द्यायला का रे? गावात रे शिवर मोकल झालं तर चोरांचं काही चालून देणार नाही रे, कराल का रे? अरे जेजुरीला जाऊन आले का रे? तुळजापूरला जाऊन आले का रे? अरे मग तुळजापूर जेजुरीला गेल्यानंतर शिवारामध्ये जागर कोणाचा केला रे? गेल्यानंतर कोणी केला रे? बघ वेळ आल्यावर त्याचा उलगडा करील ती माऊली, बहीण माझी करील. बघ रे विचार जाग्यात जाऊन मानपान देऊन तिला रे साखर घातला रे. बघ रे तुझ्या रे जागराला गोंधळाला जाऊ नको ग मदतीला. बघ रे तिला रे साखर घातला रे. किती माणसं होती सांगू का रे? किती माणसं होती सांगू का रे? तिने रे माणसं गेली तिथं, केला रे तिला जागर, केला रे तिचं मानपान. बघ रे सांगू का रे? 14व्या वर्षी परत तसं केलं होतं. किती वर्षापूर्वी? 14 वर्षापूर्वी तसंच केलं. आज पण तसंच केलं. बघ रे लेकरा तू जागेमध्ये राहतो तिथं, बघ रे चांगलं तेवढं करशील कर. एकच त्याच्या नावानं एकदाच बोलशील बोलशील. तुझ्या जागेमध्ये येऊन बसवलो मी. कोणाच्या लई घरादाराला अरे अडचण देऊ नको रे. बाई तर सोनं नाणं सोनाराकडं सोडलं कारण कोणाकडे सोनार गेलं रे सोनाराकडे. आजूबाजूच्या घरामध्ये विचार त्याला रे सांगायचं रे. बघ रे पाच पाला देशील कर बाजूला. बाग फुलाचा उद्धार करते. गेले मान रे दोघं व्याला. सांगितलंय ना रे तुला ओळख का मी? काय ओळख दिली रे? तुझा रे जुना घर त्याच्यात बसला जागेवाला बसला होतं का ना रे? जागेवाला बसला होता त्याच्या सोबतीला भूतक येत होती का रे?
ती भूतकेत उठून तुम्हाला जाग करत होत फुलं तुझं. बघ येत रे बालक तेच जाग करून त्याची ओळख मागत होत र. म्हणून र तुझ्या तू ओळख नाही दिली म्हणून दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे असं जात र. बघ मोकळा करून देत र. जी येतील झाड परिपूर्ण देईन र. एकच देईल परिपूर्ण देईल. जुनं झाड बनणार सोडून नवीन झाडाला दे रे मानपान. हा जुन्या झाडाचं बघ पालन कर नाही रे होत. झाड येडा पिशा बघ झाड धार घ्यायचं का रे. आता घेताय का रे. म्हणून सांगते रे त्याच्यात होणार नाही. बनार सोडून नवीन झाड आलंय त्याला देशील का रे. झाड इडी वडायचा का रे. बघ तीन झाडं येण्याचं कारण सांगितलं ना रे. सांगत त्याचा बघा करता उलगडार. देशील 5 नारळ 5 लिंबर मधन 5 देशील. मग सगळ्या कुलाकडून आनंदाने देशील जोगवा. सगळ्या कुलाचा उद्धार करील आणि वाल्या दुश्मनाचं चालून देणार नाही र. केलेलं चालत त्याने. बघ पहिल्यांदा आम्ही आले गाव पांढरीच्या रूपानं. आम्हाला गोड्याचं मान दिलं आम्हाला तिकट तुम्ही. आम्हाला गल्यातून बाहेर फेकलं तिने. दे रे मान. सांगते रे मी 5 सुवासनी घे. 5 लिंब 5 नारळ विचार मधनामध्ये देशील. बघा जरा तुम्ही इडा पिढ्या करील. इकडे खिशात कोंबडा आणतो. कोंबडा आणतो. पहिला इथे जाऊ. पहिला इथे जाऊ. आण रे आण. बघरे कंबलवाले गजर घे. अगं जाताना कोंबडा तोडायची बाई नसणारी लिंबू महाराजाची. जाताना कोंबडा आनंदाच्या कार्यामध्ये आम्ही आमचा मान जागेवर घेणार नाही. या पवित्र कार्य आहे ना. पवित्र कार्यामध्ये बाग तुझ्या कुलामध्ये बाग ज्याने गजर केला दाताने कोंबडे तोडती. बाग कुलामध्ये दाताने कोंबडे तोडणारी बसले का रे. नाही. गावामध्ये दाताने कोंबडे तोडणारी बसले का रे. मग दोघींना लागतंय का रे दाताने कोंबड. मग देऊ का इथं हे शिका. बघ बघ बघ
बघ जाग्यावर देते तुझा मानर बघ रे तुला पुण्यातून सोडवशील सर्वांना रे गुणगान देशील सुखाने समृद्धीने बघ रे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्याला मान देशील बघ सर्व झाडे फुलली फुलं फुल पडलं बघ आम्ही आम्ही फुलासाठी आलो गाव पांढरीचा उलगडा करत नाही उलगडा केला असता म्हणून आम्ही तुमच्या जागरणाला येण्यास मनाई केली कारण उलगडा केला तर वगैरे वाद होईल म्हणून आम्ही येण्यास मनाई केली पण त्या माणसाला शिक्षा भेटली पाहिजे शिक्षा भेटली बोलाशील इडा पिढा या परिवाराची या कुलाची या बालकाची येशीवर नेऊन सोड कुठं सोडायला सांगशील कुठं सोडायला सांगशील येशीवर कुलाचं नाव बोल पिढ्या गेली पाहिजे ना येशीवर तुझी यश तुला माहित नसल सांगू का रे अरे पहिले ही माझ्या बहिणींच पाणी जागर करायची ते जागर केल्यावर या विहिरीचं पाणी आणायची ती बावडी कोणती रे नाही बाहेरची विहीर कोणती रे शाळेजवळ का रे येड्या बायांचा जागर करायची ना दोन असतील सांगू का रे तिचा उलगडा अरे 50 वर्षापूर्वी तिला जीवाली होती का रे आता जीवाली बंद केली का रे पाण्याचा झरा यायचा का रे तिला भरपूर सर बालकांना नाही माहिती सोडते येशीवर विडा विडा बघ हे मदन हाय अगं कोकवाचा वाडा तुपात मैदान तिसरी कोण आहे रे नाव बोल तिचं माहेर बोल ग हा बंधू किती ग तुझ्या बंधूला या शिवाराच्या गावपांडीचं पोटी भरायला सांगशील गरज बघ रे की तू जर छंदन अपूर्ण राहिलं होत ग होत का ग इथं इथं पकडलं होतं का रे इथं ज्याचं नाव घेतलं त्याला झालं होतं का ग
अरे उंगवण दिलं होतं का ग? हे त्याला बाया आल्या होत्या का? हो त्याला आल्या होत्या बाया त्याला बाया आल्या होत्या. असं दिलं होतं का भरपूर? हे हा, पाठीमागे हो, आले होते ना आल्या होत्या म्हणजे पूर्ण अंगावर होतं. त्याला सांग हा. गाव पांढरीची ओटी भर गावात तुलाही तुमच्या गावात माहेरी हा लेकरं किती? एक हम्म, मुलगी हम्म, मयांशी हम्म. वंश वाढवी पाहिजे का? हो 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 स्वप्नामध्ये सर्प येऊन डस करतो का ग? ताब्यातच का झोपला लेकरू किती वर्षाचं झालं? 2 वर्ष होऊन गेले. हम्म. बोलू दे रे भंडारी. घे. हम्म. बदल घ्या ना घरी जा बघ. हम्म. उंबाट्यावर सोड बघ तुझ्या वंशाला अडचण येणार होती. हम्म? वंश वाढलं पाहिजे ना? हो हम्म. इच्छा आहे ना ग? हो होती. हम्म. वंश वाढण्यासाठी हो. काय केलं का? काय नवस केलं होतं का? मी शिर्डीला गेली होती तेव्हा मागितलं होतं तेव्हा झाली म्हणजे हम्म? केलं पूर्ण नवस? बोललेले नवस पूर्ण केला गेला नाही शिर्डीला गेलेलो नाही परत गेली नाही. जाऊन नवस पूर्ण करशील? हो करेन. चल घे सर्वांच्याकडून आम्हाला देईल तो जोगवा घे. चला सर्वांनी दोघं वाडा कुंकवाचा मान घ्या सुपात दिल काही जोरात मर्यायली दारात मर्यायली दारात मर्यायली दारात मर्यायली ज्याला थांबवेल त्याने थांबवायचं. सगळ्या मुलाच्या उपचारासाठीच आम्ही आलेले एका बायकासाठी आले नाहीये. जी लेकाला थांबवील त्याने थांबायचं बाकी जायचं. हम्म. सगळी पिढा दूर चल बघ देते 15 जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा
कोणत्या दिशेला आहे? निर्वंशाची घरामध्ये निर्वंशी कोण होऊन गेला रे? अरे नाही रे, निर्वंशी कोण? अरे इथंच राहायची का रे? या जागेला मूल बनवतं तिला बघ, तिच्या नावाने बघ साडी तुझी डोकरा सोडशील का रे? कुठे सोडशील बघ? कोणत्याही आईच्या दरबारी त्या बघ निर्वंशी लेकीचं नाव घेऊन सोडशील का रे? बघ तिलाही मूलबाळ नव्हतं का रे? अरे निर्वंशीच ना रे ती. तिच्याच घरामध्ये राहतो का रे तू?